जय जोहार. आपण एक मागचा व्हिडिओ बनवला होता. अष्टंबा जाणाऱ्यासाठी रस्ता हा खराब होता म्हणून आम्ही एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बनवला होता. अ, तो व्हिडिओ बघून आमचे जे पुढारी लोक आहे, सरपंच लोक आहे, त्यांच्या मनात वाईट विचार यायला लागला आणि लोकांना कॉल करायला चालू करून दिलं. जे आमचे परिवारातले लोक आहे त्यांना कॉल करताय की तुम्ही व्हिडिओ का बनवताय. व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे सांगू का मित्रांनो. जनतांना मी सांगतोय की अ, जर आमच्या गावात विकास सरपंच घडत नाही असेल तर आम्ही सोशल मीडियाच्या मार्फतच घेऊ ना. जर तुम्ही विकास केला असता तर आम्ही विकासच्या मार्गे आम्ही कशाला लागलो असतो. तुम्ही विकास करत नाही ना. मी का तुमच्यावरती टीका केलेल्या होत्या का. मी साहेबांवरती टीका केल्या होत्या. तुमचे कार्यकर्ता होते ते 35 वर्षे आमदार राहिलेले होते ते. आणि आता गोपालदादा पाडवी हे आता खासदार आहे. मग त्यांना सांगा ना तुम्ही आमच्यावरती टीका का करता असं का सांगताय मला. तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर 35 वर्षा पुढे जर काम झालं असतं तर आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवणार नसता. आमच्या लोकांना कोण लागून हे दाबण्याचा प्रयत्न नको करा. जे बोलताय त्यांना बोलू द्या. तुम्ही त्यांना कशाला दाबताय तुम्ही. असं तर आपला समाज पूर्ण खाली डुबून जाईल. हा डुबलेला समाजातून डुबवण्याचा प्रयत्न करताय. असे गावनिधी सरपंच असतात. आम्हाला सोशल मीडियावरती काम करता म्हणून आम्हाला धमक्या देतात तुम्ही. आमच्या लोकांना धमक्या देतात. आमच्या जे जे सोशल मीडियावरती काम करतात त्यांना तुम्ही धमक्या देतात. बाबा तुम्ही असं जर करायला लागले तर विकास तुमच्याच घरी ठेवणार ना. मग तसं तर आमच्याकडे कसं काय येईल तो. तुम्ही तुमच्यावरती मी बोलायचं कारण नव्हतं. मी तुमच्यावरती बोलत नव्हतो. मी रस्त्यांवरती बोलत होतो. माझ्या गावात रस्ता नाही म्हणून मी पण त्या गावात राहतो. मलाही स्वतः त्रास होतो म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ बनवायचा माझा असाच उद्देश नव्हता माझा. तुम्हाला एवढी मनामध्ये आग पेटत असेल तुम्ही तर रस्ता हे करा. तुम्ही मग रस्ता बनवा मग ना तुम्ही. आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही सोडून टाकू. आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवणार नाही आम्ही. पण तुम्ही रस्ताच करत नसेल तर आम्हाला हा मार्ग घ्यावा लागतो आहे. जर काय बोललो गेलं असेल तर माफ करा. जोहार. जी.